बाळूमामा ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी रागिनी खडके निलंबित। आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट मधील 55 लाखांच्या धनादेश जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन कार्याध्यक्ष तथा धर्मादाय निरीक्षक रागिनी झुंबरराव खडके यांना निलंबित करण्यात आले आहे। धर्मादाय आयुक्त अमोक कळोती यांनी गुरुवारी हा आदेश दिला। खडके यांच्या नोव्हेंबर 2023 ते जुलै 2025 या प्रशासकीय कार्यकाळात एका स्टॅम्प रायटरला 55 लाखांचा धनादेश बेकायदेशीररित्या देण्यात आल्याचा तसेच 2 जमिनींच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। याबाबत प्रवीण पाटील, रवी पाटील आणि हनुमंत पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात खडके यांचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली। निलंबनासोबतच खडके यांच्या कार्यकाळातील सर्व व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। चौकशी काळात त्यांना पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही। तसेच निलंबनाच्या कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान ट्रस्ट मधील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारानंतर धर्मादाय विभागाने यापूर्वी ट्रस्ट बरखास्त करून प्रशासक नेमला होता। मात्र त्यानंतर प्रशासकीय पदभार देण्याच्या प्रक्रियेतही अनियमितता झाल्याचा उल्लेख चौकशीमध्ये करण्यात आलेला आहे। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम